पाटील आणि ऑल ग्रामपंचायत कोपर आणि ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या वतीनं सर्व संघ मालकांचं आणि सर्व खेळाडूंचं कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आपण आभार व्यक्त करूया। नक्कीच आपण पाहिलं तर 2025 च्या केपीएल मध्ये 6 संघ मालकांनी आपले सहभाग नोंदवले। त्यामध्ये दक्षिका एंटरप्राइजेस, दशरथजी घरात, आरएस एंटरप्राइजेस, रुपेश घरात, प्रभाकर पाटील, संतोष मात्रे, हार्दिक, ओम एंड एश एंटरप्राइजेस, भरत पाटील, मिलिंद पाटील आणि सोपान पाटील, तर रोशनी एंटरप्राइजेस, संदीप पाटील, देवेश पाटील, सुधीर घरात, त्यानंतर एचएस एंटरप्राइजेस, यश पाटील, जीवन पाटील आणि हर्षल पाटील आणि एमआय लाईफस्टाईल तिन्ही बंधू सुनील पाटील, संतोष पाटील आणि संदीप पाटील नुकताच या केपीएल 2025 चा पहिला विजय चौथ्या सामन्यातून त्यांच्या नावावर लागलेला आहे। तर सर्वांचा आपण आभार व्यक्त करून जाऊया। आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये मैदानामध्ये सामना आपण पाहतोय रोशनी एंटरप्राइजेस आणि दक्षिका। नक्कीच काल दक्षिका एंटरप्राइजेसच्या खेळाडूंना केपीएल चा पहिला दिवस गाजवलाय आणि आज देखील बघूया ते सातत्य यश घरातून आपल्याला पाहायला मिळेल का। गोलंदाज आहेत सँडी, वेताल, कोपर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू, 3 मध्ये 3 आणि 3 मध्ये 3। मात्र इथून एक संघाचा पराभव हा निश्चित आहे। मात्र तो पराभव कोणाचा असेल, दक्षिका एंटरप्राइजेस की रोशनी एंटरप्राइजेस, बघूया। कालच्या दिवसातून दोन्ही संघांनी 3-3 विजय मिळवलेले आणि आज मात्र चौथ्या सामन्यातून दोन्ही संघ आमने सामने आलेत। संदीप पाटील ओव्हर द विकेट न पहिला चेंडू सुनील यांच्यासाठी, पहिला चेंडू इनसाइड आउट केले, चांगला फटका आहे, डीप मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत। एजने एकच धाव घेतली आणि एक धाव का घेतली बघूया, याचं उत्तर सँडीला देतील का। मान्यवर कक्षामध्ये हरेश पाटील आहेत, वेताल कोपर 40+ संघाचे एक सहकारी खेळाडू। काल यशनं पहिल्या सामन्यातून 6 मध्ये 6 षटकार, 12 मध्ये 53 आणि 76 मध्ये वैयक्तिक 71 धावा त्यांनी बनवल्या होत्या। इथे पहिला चेंडू आणि काय चेंडूला उडवलाय, अगदी उंचच उंच आणि लांबच लांब चेंडूला पाठवलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार। हा क्लास आहे यश घरचा। म्हणून मी म्हणजे घरत साहेबांना सांगतोय की पुढल्या वर्षी आपली केपीएल दीपावली नंतर ठेवा, म्हणजे तुम्हाला गावातील युवा खेळाडूंचा संघ बांधण्यासाठी चांगलं होईल। आता सीझन संपत आली आणि खेळाडूंचा फॉर्म पाहिला तर पुन्हा तो फॉर्म आपल्याला मिळेल की नाही शाश्वती नाहीये। म्हणून सुरुवातीला केपीएलचं आयोजन करा, 40+ चे खेळाडू चांगले मिळतील, युवा खेळाडूंना देखील संधी मिळेल, कारण की गावातून भरपूर चांगले यंगस्टर आहेत की ते चांगले खेळतायत। मात्र सध्या आपल्या कोपर गावाचं नाव श्री वेताल 40+ टीमनं नाव लौकिक केलेले आहे। भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमध्ये यशनं 6 धावेनं आपला अकाउंट ओपन केलाय। संघाची टोटल 7। सँडीवर दबाव असेल, बघूया इथे यश की सँडी पाटील, हा चेंडू कोणाच्या बाजूनी, हा चेंडू बॅटच्या पट्ट्यातून निघालाय, मात्र थोडीशी बॅटची कडा लागली होती। यश देखील या फटक्यावर थोडासा नाराज आहे। फटका ऑफसाइडला खेळायचा होता, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला आणि परिणाम स्वरूप इथे आला डॉट बॉल। यष्टीरक्षक वैभव आहेत, अगदी यष्ट्यांना चिपकून यष्टीरक्षण करतायत। हा चेंडू तेज तर्रा टाकला, यष्ट्यांच्या वरून गेलाय। अगदी सँडीनं 6 धावेंचा इथे बदला घेतलाय जणू काही यश घरात करून। सलग 2 चेंडू डॉट फेकलेत, 4 चेंडू मध्ये 7, शेवटचे 2 चेंडू। पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर, चांगला फटका, अगदी चेंडूला हेलिकॉप्टरच्या अंदाजाने केले, चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, खराब फिल्डिंग। नक्कीच तिथे 2 खेळाडूंमध्ये थोडीशी आपल्याला चकमक पाहायला मिळाली, तू घेतो का मी घेतो, मी थांबू की तू थांबू, आणि अखेरकार चेंडू गेलाय सीमा पार।
खराब फिल्डिंग. नक्कीच इथे सँडी नाराज आहेत कारण की हा फटका 4 धावेचा नव्हता. धावसंख्या 11. सँडीचा शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा अगदी शॉर्ट रनअप न ओव्हर. काय चाललंय काय समजत नाही इथे. यश घरच्या माइंड मध्ये काहीतरी चेंजेस करायचे की स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचंय. बघूया. नक्कीच तोडगा चालू आहे मात्र यश तोडग्याला उत्तर देतील कदाचित. आणि हा फटका उडवलाय. उंची मिळाली लांबी कमी. फटका फसलाय आणि हा संदीप पाटीलचा तोडगा. वाह मोठा विकेट मोठा विकेट. मला वाटतं प्रथमच्या सामन्यातून यश घरातला लवकर बाद केलेला आहे. क्या बात आहे. इथे वैभव आणि संदीप मध्ये थोडीशी चकमक पाहायला मिळाली आणि मोठी विकेट यश घराची. नक्कीच मित्रांनो काल रात्री गुरुदत्त चौटेरवा क्रीडानगरी मध्ये खासदार बाळेमामा चषकाचं आयोजन. पहिल्या सामन्यातून ओमसाहेब पिसे संघ 18 मध्ये 18 धावा गोंदवली संघाला बनवायच्या होत्या. शेवटच्या 3 मध्ये 2 तो सामना जिंकला ओमसाहेब पिसे संघानं आणि तिथून थेट 5 सामने जिंकून ती फायनल मारून गेले. पहिला गोंदवली, नंतर दापोडा, त्यानंतर राणाल, मानकोली आणि कोण या 5 संघांना पराभूत करून त्या संघानं खासदार चषकावर नाव कोरलं. नक्कीच अगदी पहिल्याच सामन्यात संघ पराभवाच्या खाईत होता. 3 मध्ये 2 गोंदवलीला बनवायच्या होत्या नाही बनवून दिल्या आणि फायनल मारली. हा नशिबाचा भाग आहे. कुठल्याही खेळामध्ये तुमचं लक फॅक्टर देखील खूप महत्वाचे आहेत. चांगली गोलंदाजी केली पंढरी पाटीलनं. 6 मध्ये 6 होत्या. पहिले 3 मध्ये 4 दिल्या. नंतरच्या 3 मध्ये 2 विकेट आणि 1 डॉट. आणि तो सामना जिंकल्यानंतर तिथून त्यांनी कधी गाडी पकडली तर अंतिम सामन्यापर्यंत ते अपराजित राहिले. बघा इथे नवीन फलंदाज आलेत. नक्कीच काल त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली. यश घरत नंतर सामनावीर राहिलेत. चांगली फिल्डिंग. वा काय चेंडू अडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे आता थोडासा दबाव आहे. नक्कीच दक्षिका इंटरव्हेजेस दशरथ घरात त्याची टीम. रोशन घरात लॉंग रनअप न अगदी टी-शर्ट सर्कल पासून रनअपला सुरुवात. रोशन फलंदाज आहेत. इथे हा चेंडू चाललाय अगदी हलक्या हातानं. पॉइंट रिझल्टला झेल. अजून एक फलंदाज बाद. धक्का नंबर 2. देवेश पाटीलवर आपले सरपंच साहेब खुश आहेत कारण की जी जागा आहे पॉइंटची इथे कच्चा खेळाडू कधी उभा राहत नाहीये. चांगला झेल टिपला. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बघा त्या जागेवर जो खेळाडू असतो तो अगदी संघातील मुख्य क्षेत्ररक्षक म्हणून तिथे उभा असतो आणि चांगला झेल कंप्लीट केलाय. बघूया इथे चेंडूला हलक्या हातानं जंटल पुश केलाय. फलंदाज दुसरी धाव इथे कंप्लीट करतायत. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. कारण की सिंगल डबल न धावफलक हातात ठेवावा लागेल. एज लवकर बाद झालाय. त्यानंतर सुनीलची देखील विकेट गेलेली आहे. कृपाल पहिले चेंडूवर 2. इथे चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. काय कमालीची फिल्डिंग. इथे नक्कीच रोशनी इंटरव्ह्यूचे खेळाडू आता अगदी तंदुरुस्त झालेत. काय चांगली फिल्डिंग करतायत. एज
सुदर्शन आहेत, सुदर्शनजी घरात नक्कीच या स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये देखील त्यांचं नाव आपण इथे पाहतोय. चांगली फिल्डिंग, शॉट थर्डमॅन आणि एक पॉइंटला दोन इनफिल्डच्या आतमध्ये दोन क्षेत्ररक्षक उभे केलेत. रोशनी इंटरप्राइजेस 4 की 3 की दक्षिका 4 की 3. हा चेंडू कंट्रोल पोलचा फटका आहे. चेंडू शॉट मिड विकेटला सेफ लँड होतोय. दुसरीची चांगली कॉलिंग, इथे 2 धावा पूर्ण केलेत. चांगला थ्रो होता. 2 धावीने संघाची टोटल पोहोचले 16 वर. चेंडू टाकलेत 11 आणि 16 धावा. बघा यशला बाद केल्यानंतर दक्षिका इंटरप्राइजेसची स्थिती बघा. ज्या खेळाडूंनी काल एकाच दिवसातून 250 सलग 6 षटकार ठोकण्याचा मान मिळवलाय, त्या खेळाडूला सँडीनं पहिल्याच ओव्हर मध्ये आउट केलाय. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. देहाल इथे फटका फसलाय. एसटी रक्षक जज करतायत. झेल केलाय धरतीला दान. एकाच धावेवर समाधान. 2 ओव्हर, धावसंख्या 17. नक्कीच दक्षिकाच्या स्कोरबोर्ड वरती 12 चेंडू मध्ये 17, पण कालपासून ही कमी धावसंख्या आज पाहतोय. नक्कीच आज केशव पाटील यांच्या संघाने देखील पहिला विजय नोंदवलेला आहे. तर अनिल म्हात्रेच्या टीमला अजून विजयाची प्रतीक्षा नाही. अनिल म्हात्रे तुमच्यात आहेत. रोहित म्हात्रे तिथे जतीन म्हात्रेनं खूप निराश केलाय. जतीन मडवी काल 29 दिल्या, आज 11 वाचवायच्या होत्या, त्या देखील दिलेत. 4 मधून 4 सामने हरलाय. या उलट मनोहर मडवी आणि रोहित म्हात्रेनं त्या संघातून चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र जतीनला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. वैभव पहिला चेंडू तेज तर्राट टाकलाय. चांगली लाईन अँड क्लेन. 13 चेंडू मध्ये 17. नक्कीच आज सोनपापडीच्या जागेवर चॉकलेट बॉक्स आहे. वा, शिवसेना विभाग प्रमुख केशव पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व. आमच्या भिवंडी शिवबा ग्रुपचे देखील एक ते ऍक्टिव्ह सदस्य आहेत. हा चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण पाहिलाय. अतिशय खराब फिल्डिंग. इथे काय म्हणावं, अगदी पाहिलं तर आपण 2 मिसफील जरूर झालेत. रोशनी इंटरप्राइजेस संघाकडून 2 चौकार नक्कीच त्यांच्याकडून मिस झालेत. आता धावसंख्येला आकार. धावा म्हणले 21. 14 चेंडू मध्ये 21. नक्कीच प्रभाकरजी पाटील ग्रामपंचायत सदस्य कोपर यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. आणि आरएस इंटरप्राइजेसचे संघ मालक देखील आहेत. चेंडू सेफ लँड होतोय. दुसरीचा प्रयत्न. या प्रभाकरजी पाटील आपलं केपीएल 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतर एचएस इंटरप्राइजेस आणि हार्दिक ओम एच इंटरप्राइजेस तयार राहा. आपण आजच्या दुसऱ्या दिवसातून तिसरा सामना आपण पाहणार आहोत. सिंगल धाव. शेवटचे 2 चेंडू आहेत. एचएस इंटरप्राइजेस चांगला फटका ऑन द ऑफच्या अंदाजानं हवेमध्ये केले. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेट कॅच, फलंदाज बाद. चांगले 3 झेल या सामन्यातून रोशनी इंटरप्राइजेसचे खेळाडूंना टिपलेले आहेत. नवीन फलंदाज, क्या बात है. अक्का कोपर खेलेगा. ही कोपर प्रीमियर लीग आपण पाहतोय. बघूया रुपेश पाटील. शेवटचा एक चेंडू आहे. नक्कीच हेच खरंच एक ट्रम्प कार्ड आहे की वन मॅन आर्मी. सध्या दशरथजी घरात थोडेसे आता नाराज असतील, कारण की या सामन्यातून फलंदाजी कुठेतरी कमी पडलेली आहे.
क्या बात आहे, चेंडूला अगदी उडवलाय सँडी आणि प्रेम आहे तिथे, प्रेमच्या वरून वाह, एक नंबर, एक मारा लेकिन सॉलिड मारा, षटकार ठोकलाय, वैभवला षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला आला आकार, धावा बनले 30 आणि 31 धावांचं लक्ष आहे. हा षटकार बघूया दीक्षिका एंटरप्राइजेसला किती लकी ठरतोय. फक्त धावा होत्या 24, षटकार टोकून धावा बनवले 30 आणि आता 31 धावांचं लक्ष उभं केलंय रोशनी एंटरप्राइजेस टीम समोर. आपण जाऊया पुढील दोन संघादरम्यान नाणेफेकी करू. एचएस एंटरप्राइजेस आणि विपक्ष हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस. चला या प्रभाकरजी पाटील साहेब, आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आरएस एंटरप्राइजेस चे संघ मालक राजूभाई प्रभाकरजी पाटील यांच्या समवेत. राजूभाई आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. नक्कीच प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करतोय. एचएस एंटरप्राइजेस आणि हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस. चला या दोन्ही टीम एचएस 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 आणि ओम हार्दिक ओमेश एचएस. नक्कीच चला प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. कोण आहेत हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस एचएस एचएस वाले या. एचएस ना आताच एक सामना जिंकलाय आणि मला वाटतं हा त्यांचा शेवटचा सामना आहे. बघूया जतीन मडवी खुश आहे. केपीएल 2025 मध्ये जतीनच्या नावाची चर्चा होईल. वेलकम केशवजी पाटील. चापा आणि काटा असं नाणीचं स्वरूप आहे. रोहित म्हात्रे आणि केशव पाटील कोण आवाज येईल. चापाची कॉलिंग आणि एक्झॅक्ट टेच झालेले आहे. खूप खूप धन्यवाद प्रभाकरजी पाटील. बघा 3 ओव्हरचा सामना आहे, फक्त आपला निर्णय सांगा आपण. धन्यवाद. चला दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच मनोहरजी मडवी यांच्याकडून रुपेश यांनी जो शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. आणि रोहित म्हात्रे यांच्याकडून 200 आहेत. क्या बात आहे. रोहित म्हात्रे आणि मनोहर मडवी यांच्याकडून एक षटकारासाठी फलंदाजाला 400 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालं. सामना संपल्यानंतर आपण या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. नक्कीच रुपेश पाटील पारितोषिक आहे. क्या बात आहे. आमचे वेताल कोपर संघाचे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू मनोहर मडवी आणि रोहित म्हात्रेकडून हे पारितोषिक आलंय रुपेश पाटीलला. चला आपण सामन्याला सुरुवात करा लगेच. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी इथे जिंकून हार्दिक ओम एश एंटरप्राइजेसनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. प्रभाकरजी पाटील साहेब आरएस एंटरप्राइजेसचे संघ मालक आणि कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. नक्कीच प्रतिवर्ष त्यांचा संघ देखील आपण कोपर प्रीमियर लीग मध्ये
सहभागी होताना पाहिलेला आहे. सँडी आणि वैभव आज RS इंटरप्राइजेसचे प्रभाकरजी पाटील, संतोषजी मात्रे आणि रुपेश घरात बघूया इथे गोलंदाज झालेत. संदीप पाटील आणि संदीप पाटील, क्या बात है. 18 मध्ये 31 बनवायचे आहेत. पहिला चेंडू, क्या बात आहे. स्विंग चेंडू पाहायला मिळाला आहे. चेंडू पडल्यानंतर काही सातच्या बाजूने वळलाय. सँडीला बीट केला पहिल्या चेंडूवर. चांगला टप्पा, नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय संदीप पाटील यांची. 18 मध्ये बनवायचे 31. नक्कीच रुपेश पाटीलने जो षटकार मारलाय तो दक्षिका इंटरप्राइजेसला लक्की ठरेल का बघूया. इथे खराब चेंडू होता. चेंडूला अगदी फाईन लेग रिजन मध्ये खेळले. चेसिंग खूप मोठी होती. इथे प्रयत्न जरूर केले, मात्र चेंडू चाललाय सीमा पार. येतोय सँडी पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चांगली सुरुवात. रोशनी इंटरप्राइजेस संघाकडे एक चांगला 40+ चा खेळाडू आहे. चांगली सुरुवात प्रत्येक सामन्यातून सँडीने करून दिली आणि त्यांच्या जोडीला वैभव. नक्कीच अगदी कालच्या पहिल्या दिवसातून दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकलेत, मात्र इथे एका संघाला आता पराभवाला सामोरं जावं लागेल. चांगला फटका. चेंडू चालला अगदी वाईडच्या लॉंग ऑफ रिजनला, सीमा पार. येतोय षटकार. अमोल आपले वेताल 40+ संघाचे खेळाडू खूप दूर होते. तीन मध्ये 10 आणि आता 15 मध्ये बनवायचे आहेत. नक्कीच 21. 6 चेंडू खराब आहे. सँडीने 10 का घेतली नाहीये. एक धाव क्रिकेट मध्ये खूप महत्वाचे आहे. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेट मध्ये एका धावेला खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागलेली आहे. धावसंख्या 11. आता बनवायचे 15 मध्ये 20 आणि स्लॉग सेफ घुटना टेक आणि षटकार दे. क्या बात है. काय फटका खेळले. वाह. सँडीने इम्प्रेस केलाय. यश घरात नंतर सँडीची एक बॅट चांगली कालपासून या KPL मध्ये धावा बनवते. नक्कीच आता राजेश भाऊने थोडासा शांत केलाय. 40+ स्पर्धा देखील संपुष्टात आलेत. 1-2 बाकी आहेत. हा चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे पडलाय. पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा केलाय. संदीप पाटीलनं सुरुवातीचा पहिला चेंडू चांगला टाकला, त्यानंतर चौकार, षटकार वाईट. कुठेतरी आतापर्यंत धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये 18. चांगला चेंडू, सन्मान केलाय. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. एक सिंगल धाव. दुसरीसाठी धावतायत आणि अखेरकार सँडीची विकेट नाराज आहेत.
अनिल मी सांगू का, त्यांना स्ट्राईक घ्यायची नव्हती, त्यांना एक चेंडू त्यांना खेळून द्यायचा होता आणि नंतर त्यांना स्ट्राईक मिळाली असती. ते हाना करत होते, मात्र ते वैभव थोडेसे पुढे आले. चला असो, धावा चांगल्या बनलेत. 19 5 चेंडू मध्ये 18 मध्ये बनवायचे 31, म्हणजे रोशनी इंटरव्ह्यूचे संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. ट्रॉफी अतिशय सुंदर आहेत. नक्कीच अगदी कोपर प्रीमियर लीग ध्येय आलाय. संदीप पाटील यांच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका आपण पाहतोय. बघूया चेंडूच्या समोर अमोल घरत आहेत. चांगली फिल्डिंग केली, मिळतील धावा 2. वैभव आणि देल मध्ये चांगली रनिंग भेटून द विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये आलेत 21, आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे फक्त 10, म्हणजे सामना खुल्ला झालाय. मनोहर मडवी आणि रोहित म्हात्रे कडून रुपेश पाटीलला 200 रुपये प्रतिकी हे पारितोषिक आलाय. नक्कीच काल तानाजी भाऊने देखील चांगली गोलंदाजी केली. 40+ खेळाडूंना KPL 2025 मध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. रेग्युलर मध्ये आपण पाहिलं तर यश घरात सोडलं तर जतीन मडवी खूप फ्लॉप झालाय. 4च्या 4 सामने हारलाय. आता शेवटच्या सामन्यामध्ये संघनायक तरी सोड, दुसऱ्याला दे संधी, सामना जिंकतो का बघ. नक्कीच वैभव चांगला फटका, कावकावणारीजनला चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल धाव फक्त घेतलेली आहे. गोलंदाज यश घरात आलाय. आज या सामन्यातून सँडीनं जो गेम प्लॅनिंग केला होता त्याच्यामध्ये बरोबर यश घरातला त्यांनी पकडले. अगदी मला वाटतं पहिल्यांदा यश घरातला एवढ्या लवकर या KPL 2025 मध्ये बात केलेला आहे. वेलकम. आमचे काही मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये येत आहेत. हेमांजी गरज साहेबांच्या वतीनं आणि कोपर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. हलक्या हाताने चेंडूला अगदी ढकलून दिलाय. रिपीट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरी धाव. कंप्लीट केलेली आहे. 2 धावींना संघाची टोटल 25. आता बनवायचे आहेत 9 मध्ये 6. 9 चेंडू 6 धावा. यानंतर लगेच आपण हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस टीम तयार आहे. हा फटका वैभव यांच्या बॅट मधून चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. 4 सामने 4 विजय मिळवणारा KPL मध्ये पहिला संघ ठरलाय रोशनी एंटरप्राइजेस. नक्कीच अभिनंदन. सँडी पाटील, रोशनी एंटरप्राइजेस आणि हडलक दक्षिका एंटरप्राइजेस त्यांनी देखील